नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 जुलैला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशन जवळ आहे, ऑफलाईन आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4. तसंच रविवारी पण सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा 12 तास पूर्ण कोर्स शिकवला जाईल. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आता व्हिडिओकडे वळूया. इंडिया सिमेंटमध्ये काहीतरी बातमी आहे. हे कालच इंडिया सिमेंटचा शेअर जोरदार वाढत होता. म्हणजे आज एक्सपायरी असताना सुद्धा त्यावरून लक्षात आलं होतं की काहीतरी बातमी आहे. तर आज 9 वाजायच्या आसपास ही बातमी स्पष्टपणे कळली. त्यामुळे सकाळच्या व्हिडिओमध्ये मला देता आली नाही. तर इंडिया सिमेंटमध्ये स्टेक हा अल्ट्राटेक सिमेंटने घेतला. अल्ट्राटेक सिमेंटने 23% स्टेक घेतला. दमाणीचा जवळ एवढे शेअर होते. दमाणीने हा स्टेक अल्ट्राटेकला विकला. तर अल्ट्राटेकने 3.4% स्टेक 285 रुपयाने घेतला आणि बाकीचा जो स्टेक आहे तो 267 रुपयाने घेतला. एकंदर 7.06 कोटी शेअर्स अल्ट्राटेकने घेतले आणि 1880 कोटी पेमेंट कॅशमध्ये करण्यात आली. पण अल्ट्राटेकने असं सांगितलं की आम्हाला कंट्रोलिंग स्टेक घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही. आम्ही कंट्रोलिंग स्टेक घेणार नाही. त्यामुळे ओपन ऑफर येण्याची जी एक लोकांना वाटत होतं ओपन ऑफर येईल ती शक्यता नाहीशी झाली. आज दिवसभर अल्ट्राटेक सिमेंट आणि इंडिया सिमेंट दोन्हीमध्ये चांगल्या पद्धतीने तेजी होती. सिमेंट सेक्टरमध्ये कन्सॉलिडेशन होत आहे आणि अडाणी आणि बिर्ला यांच्यामध्ये ही कॉम्पिटिशन चालू आहे असं दिसतंय. तर अनेक छोट्या छोट्या ज्या सिमेंटच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडे लक्ष द्यावं लागेल. तर त्या छोट्या कंपन्यांचं कोणीतरी ॲक्विजिशन करण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. इंडिया सिमेंटचा शेअर ऑगस्टच्या सिरीजनंतर एपेनोमधून बाहेर पडेल. त्यानंतर PVR आयनॉक्स यांनी हैदराबादमध्ये 4 स्क्रीनचं मल्टिप्लेक्स चालू केलं. आता एकंदरीत 1757 एवढी मल्टिप्लेक्स PVR आयनॉक्सची झाली आहे. दुसरी मोठी बातमी होती बॉश आणि व्हर्लपूल. व्हर्लपूल ही कंपनी बॉश घेण्याची शक्यता आहे. त्यांच्यामध्ये बोलणी सुरू आहेत असं समजलं. यामुळे घरगुती उपकरणांमध्ये बॉशची ताकद वाढू शकेल आणि एशियन स्पर्धकांबरोबर स्पर्धासुद्धा करता येईल. व्हर्लपूलचं जे मार्केट कॅप आहे ती $4.8 बिलियन एवढी आहे. त्यामुळे आज व्हर्लपूलचा शेअर जवळजवळ 200 रुपये तेजीत होता. डेटामॅटिक्स
यांनी AI मॅनेजमेंट सिस्टीमसाठी यांना ISO सर्टिफिकेट मिळालं. रूट मोबाईलनी मायक्रोसॉफ्ट प्रॉक्सिमस बरोबर डिजिटल कम्युनिकेशन आणि क्लाउडसाठी करार केला. 5 वर्षांसाठी हा स्ट्रॅटेजिक करार करण्यात आला आहे. सरकारकडून एअरपोर्टचं प्रायव्हेटायझेशन केलं जाणार आहे. बंगलोर आणि हैदराबाद यामधला जो हिस्सा उरला आहे तोही हिस्सा प्रायव्हेटाईज केला जाईल आणि त्याचबरोबर भुवनेश्वर, इंदोर आणि रायपूर या एअरपोर्टचं सुद्धा खाजगीकरण केलं जाण्याची शक्यता आहे. जिनेसिस इंटरनॅशनलनी ऑटो आणि मोबिलिटी सोल्युशनसाठी MMG बरोबर करार केला. आज माझगाव डॉक्स मध्ये 9.05 शेअरचा 9.05 लाख एवढ्या शेअरचा ट्रेड झाला. मोठा ट्रेड झाला. 397 कोटीचा हा ट्रेड झाला. RVNLला 72 कोटीच्या प्रोजेक्टसाठी नॉर्थ सेंट्रलकडून एक LOA मिळाला. MQR फार्माचा IPO येतोय. हा IPO 3 जुलैला ओपन होईल आणि 5 जुलैला बंद होईल. 800 कोटींचा फ्रेश इश्यू असेल आणि 1.14 कोटी शेअर्सचा OFS असेल. युजिया फार्मा ही ऑरबिंदो फार्माची सबसिडियरी आहे. यांच्या इंजेक्टेबल युनिटची तपासणी US FDAने केली होती. त्याला EIR दिला आहे. आता ग्लोबल बॉन्ड इंडेक्स इमर्जिंग मार्केट्स यामध्ये इंडियन बॉन्ड्स जे आहेत त्याला 10% वेटेज 2025 पर्यंत मिळेल आणि $30 अब्ज एवढी गुंतवणूक होईल. त्यामुळे चलनाची स्थिरता, कॉस्ट, फंड्सची कॉस्ट या सगळ्या गोष्टींमध्ये रिझनेबल कॉस्ट होऊ शकेल. कारण बॉन्डला जितक्या प्रमाणात मागणी येईल तेवढ्या प्रमाणामध्ये बॉन्ड यील्ड कमी होईल आणि मग RBIची कॉस्ट तेवढ्या प्रमाणात कमी होऊ शकते. तर ही चालू आहे सध्या ग्लोबल बॉन्डमध्ये भारतीय बॉन्ड कसे जातील त्याच्याविषयी जशी जशी माहिती समोर येईल तशी तशी माहिती मी तुम्हाला देत जाईल. आता आपली भेट होईल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.